जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हे सगळं खरं सांगतोयस तू? सॅमीने राधिकाला आधीच प्रपोज केलं होतं. इतकं सगळं सांगितल्यानंतर तू मला परत परत विचारतेस, याचा अर्थ तुझा विश्वास नाहीच आहे ना? पुढे काय झालं? पुढे काय होणार आहे? पुढे सौमित्र अमेरिकेला निघून गेला आणि नंतर परत आमच्या आयुष्यात आला. तो आल्यानंतर सगळं बदलतच गेलं. राधिकाही बदलली. तिनं आपली आधीची चूक सुधारत त्याला बरोबर आपल्या मैत्रीच्या जाळ्यात खेचून घेतलं आणि मैत्रीच्या गोंडस नावाखाली त्याच्याबरोबर अफेअर सुरू केलं. आणि इकडे माझी आणि शनायाची बदनामी करायला सुरुवात केली. बरं, म्हणजे तिचं चाललंय ती निखळ मैत्री आणि प्रेम, आणि आमचं ते अफेअर. दिस इज नॉट फेअर यार. गुलमोर मधले, ऑफिस मधले माझे सगळे कलिग तिने तिच्या बाजूला वळवून घेतले. कंपनीतून बेदखल तर केलंच मला, पण घरामधूनही बाहेर काढून टाकलं. माझ्या आई वडिलांनी मला मुलगा म्हणून ओळख देणंही बंद केलं. मी माझ्या मुलाला भेटायला जायचो तर मला हकलून देतात, ते भेटू पण देत नाहीत. त्यानंतर कुठल्या परिस्थितीत दिवस काढलेत ना माझं मला माहिती. कॅब चालवण्यापासून ते रस्त्यावर हातगाडी ओढण्यापर्यंत वाटेल ती कामं केली. मला आता तूच सांग, या सगळ्या सिच्युएशन मध्ये विलन नक्की कोण, मी की राधिका? त्यात या सगळ्यामध्ये माझ्यामुळे शनायाची बदनामी होतीये, म्हणून शनायाच्या मम्माच्या सांगण्यामुळे, ऍक्च्युअली प्रेशराईज करण्यामुळे मी शनायाशी लग्न केलं. पण तिथेही संसार सुख काही नाहीच. नाही म्हणजे संसार सुख नाही म्हणजे? तुला सांगितलं तसं शनायाच्या डोक्यावर परिणाम झालाय माया. ती वेड्यासारखं वागते, वेड्यासारखं काहीतरी करते. शनाया बरोबर मी कसे दिवस काढतोय ना माझं मला माहितीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी कुणी आहे की नाही असा विचार करत असतानाच अचानक तू माझ्या समोर आलीस, जी अत्यंत स्मार्ट आहे, अत्यंत प्रोफेशनल आहे, जिला कसं वागावं कळतं, जिला रिलेशनशिप कसं मेंटेन करावं हे कळतं. मला खरं तर तुझ्यासारखी लाईफ पार्टनर हवी होती. जाऊ दे, आता बोलून काय फायदा? जे आपल्या नशिबात आहे ते तर भोगावं लागणारच ना. माझ्या नशिबात बहुधा हेच आहे सगळं, आणि मला हे सगळं भोगावं लागणारच आहे. गुरुनाथ, खूप बोलास आतापर्यंत आणि मी सगळं ऐकूनही घेतलं. पण कशावरून हे जे सगळं बोललास ते खरंय? आणि का विश्वास ठेवून मी तुझ्यावर? नाहीच ठेवणार तो विश्वास. नाही, एवढं सगळं ऐकल्यानंतर कुणाचाही विश्वास बसणार नाही, तुझाही नाही बसला. पण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तरी विश्वास बसेल की नाही? नाही, मी तर तुला सांगतो की तुला जमेल तेव्हा तू स्वतः माझ्या घरी येऊन स्वतःच्या डोळ्यांनी काय परिस्थिती आहे ती बघ, आणि मगच विश्वास ठेव. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तरी बसेल ना विश्वास? ठीक आहे. आज तू माझं एवढं ऐकून घेतलंस त्याबद्दल थँक्यू, आणि एवढा वेळ दिलास मला त्याबद्दल थँक्यू सो मच. येतो मी.